मागच्या लेक्चरच्या वेळेस आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स याच्याविषयी माहिती मिळवलेली होती, पण यामध्ये अजून दोन प्रकार आहेत, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. बघा पुढचा पाठ कुठला बघायला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा अर्थ कळण्याअगोदर सिमेट्रिक म्हणजे काय हे सांगणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस आपण बघितले सिमेट्रिकचा अर्थ, पुन्हा एकदा बघूया सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय. जरा एक एक्झाम्पल असं घेऊया, 5 -2 8. पुन्हा इथं -2 घेऊया, 1 4. इथं 8 4 आणि इथं काहीतरी 7 घेऊया. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज बोला किती 3/3. आता हे जे प्रेझेंटेशन आहे, एकूण एलिमेंट्स आहेत टोटल देयर आर 9 एलिमेंट्स, बरोबर आहे. पण त्याच्या पोझिशन्स आपण सिलेक्ट केल्या तर त्या पोझिशन्स अशा आहेत, A11 ही A11 पोझिशन, सेकंड A12, नंतर A13. पहिली रो इथं पूर्ण झालेली आहे, बरोबर आहे. दुसरी रो काय तयार होईल सांगा, A21 पुढं A23 A23 सॉरी A22 A23 पुढं A31 A32 A33 3/3 मॅट्रिक्स. आणि असं का लिहिलं, आपल्याला एलिमेंटची पोझिशन कळाली पाहिजे. ओके, आता बघा पहिला 5 हा जो नंबर आहे त्याची पोझिशन A11, एलिमेंट ऍट द प्लेस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हे 11 म्हणजे 11 म्हणायचं नाही, हे A12 एलिमेंट ऍट द प्लेस व्हॉट A12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम. जरा इथं ऑब्झर्व करा, इथला 1 दिसतोय, इथला 1 दिसतोय, इथला 1 दिसतोय, याचा अर्थ पहिली रो. इथं 2 2 2 सेकंड रो, 3 3 3 थर्ड रो. आता इथं सेकंड नंबर बघा, 1 1 1 दिसतोय बघा, 2 2 2 3 3. ते काय झाले कॉलम्स, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3. आता हे जे सिमेट्रिक मॅट्रिक्स वैशिष्ट्य बघा, हे झाले डायगोनल एलिमेंट्स. These are diagonal elements. म्हणजे बघा हे diagonal elements. ओके, these are diagonal elements. Diagonal element ओळखायचे कसे बघा, 1 1 2 2 3 3 असे एलिमेंट्स असतात, ते diagonal elements असतात. आतले सगळे एलिमेंट आपण असं डिनोट करू शकतो AIJ. काय बनायचं AIJ. हे आय हा नंबर जे रो साठी असतो आणि हा कॉलम साठी असतो. रो आणि काय कॉलम. आय फॉर रो, जे फॉर कॉलम. आय ची व्हॅल्यू 1 2 3 बघा की हा आय ची व्हॅल्यू पहिले नंबर आय चे 1 2 3 1 2 3 1 2 3. जे बघा नंबर हा जो जे नंबर 1 2 3 म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 2 3, जे ची सुद्धा व्हॅल्यू 1 2 3. जसा मॅट्रिक्स आपण मोठमोठे करू त्या पद्धतीने नंबर वाढत जातील. ओके, आणि हा नंबर ऑब्झर्व करा, हे बघा -2 इथं सुद्धा -2 आहे, इक्वल नंबर आला, समान नंबर आला. यस, इथं 8 इथं 8 इथं 4 इथं 4. जर आपण या डायगोनल वरती घडी घातली, आपण फोल्ड केला, इथले सगळे नंबर याच्यावरती फिट बसणार आहेत, बरोबर आहे. म्हणून याला सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतात, बरोबर का. स्क्वेअर मॅट्रिक्स बघा पुढचे काय म्हणले, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणते 2/2 किंवा 3/3. स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक इफ काय काय इफच्या पुढे कंडिशन काय, हे एलिमेंट समान पाहिजे. हे सांगायचं कसं मॅथमॅटिकली, हे बघा हे A12 आपण असं म्हणूया, A12 इज इक्वल टू A21, बरोबर आहे का. बघा A12 इक्वल टू A21. पुढं आता हे सांगा A13 इक्वल टू A31, आणि आता हे A23 इक्वल टू, ही कंडिशन झाली. पण कधी कधी हे सगळं सांगायच्या ऐवजी आपण असं सुद्धा म्हणू शकतो, ऑर AIJ इक्वल टू AJI, आणि CT साठी असलेले मार्क असतात. A square matrix is a symmetric if, आणि कंडिशन एबीसीडी ऑप्शन मध्ये असतात AIJ इक्वल टू AJI.
बरोबर आहे. असं एक्झाम्पल फक्त अक्षरी करते की असे गडे गाठले नंबर समान दिसत म्हणून सिमेट्रिक इझी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे सुद्धा अर्थ तोच आहे, हा सुद्धा अर्थ तोच आहे. त्यामुळं सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक. इथं आपण म्हणूया अ स्क्वेअर मॅट्रिक्स is said to be symmetric if काय कंडिशन aij equal to aj. डेफिनेशन इथं पूर्ण झाली. पण बऱ्याच वेळेस आपण डेफिनेशन लिहिल्याच्या ज्यामध्ये स्क्वेअर हा शब्द कधी कधी विसरला जातो आणि तसं जर झालं तर मग डेफिनेशन करेक्ट कशी करणार? मॅट्रिक्स असं येणार ना. समजा स्क्वेअर हा शब्द तुम्ही तुमच्याकडून लिहिला गेला नाही तर काय म्हणणार? मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक इफ नंबर 1 काय त्याची ऑर्डर समान असली पाहिजे. म्हणजेच काय नंबर 1 ला काय इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स हे नंबर 1 ला पाहिजे आणि नंबर 2 ही कंडिशन पाहिजे. समजलं का? तर ते लिहून घ्या बरं. सिमेट्रिक मॅट्रिक्स a square matrix is said to be symmetric. A square matrix is said to be symmetric if ai is equal to what? Aj. Second definition. ही डेफिनेशन मागच्या वेळेस मी सांगितले. सेकंड डेफिनेशन काय देणार? मॅट्रिक्स इज स्क्वेअर हा शब्द न लिहिता जर आपण डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न केला तर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक इफ नंबर 1 it is square matrix. It is a square matrix. It is square matrix मध्ये आलं ना ऑर्डर समान. It is square matrix. And number 2 aij equal to what? aji. अजून एक डेफिनेशन लिहा. और ओके काय डेफिनेशन असणार आहे ते सांगतो जरा. एक शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. हा शब्द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. काय शब्द वापरलाय बघा? ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. हा ट्रान्सपोज हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, कधी ऐकलाय की नाही? कधी ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे काय करणं? ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे काय करणं? चेंज करणं. राईट. म्हणजे आता काय चेंज करायचं आहे? सगळ्या ज्या रो आहेत की नाही, आडव्या ज्या रो दिसतात त्या उचलायच्या, कॉलमला घ्यायच्या. याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. लक्षात आलं? आता बघा हा जो मॅट्रिक्स दिसतोय, हा तुमचा ए हा जो मॅट्रिक्स दिसतोय त्याचा ट्रान्सपोज जर घेतला, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर घेण्याचा प्रयत्न केला, बघा आम्ही घेतो इथं. If this is a matrix याला नंबर 1 तर त्याचा ट्रान्सपोज असं लिहितात, ए च्या वरती डॅश लिहितात आणि म्हणायचं काय? ए ट्रान्सपोज. हे जे छोटं जरी रेषा असली त्याला काय म्हणायचं? ट्रान्सपोज. ए च्या वरती डॅश म्हणायचं नाही, ए ट्रान्सपोज किंवा सरळ आपलं एटी म्हणायचं. ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, आता नवीन मॅट्रिक्स तयार होणार आहे. काय ट्रान्सपोजचा अर्थ? ज्या सगळ्या रो आहेत ते कॉलमला घ्यावा. पहिल्या आडवी रो बघा काय? 5 - 2 8 घेऊया. दुसरी आडवी रो, ही रो दुसऱ्या कॉलमला घ्या. थर्ड रो आहे बघा 8 4 7 घेतलं आपण. आणि ऑर्डर मी बदलली. 3/3 च्या हे 3 इथं हे 3 इकडे जाणार आहे, पण 3 दिसायचा अर्कच आहे, तर त्यामुळं काय फरक पडणार नाही. तर त्यामुळं हा खरोखर बदल केलाय बरं का.
पण आताच एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याला आणलं बोलवून आणि सांगितलं हे ऑब्झर्व कर बरं काय, ते म्हणणार तुम्ही काहीच बदल केला नाही. बघा बरं, ऍक्च्युली आपण बदल केलाय की नाही, ऑल द रोज कन्वर्टेड इनटू कॉलम्स, पण दोन्ही एक सारखं दिसायला लागलंय. बघा 5 - 2 8 आहे का, समान आहेत. बदल तसा केलाय पण बदल तसा वाटत नाही. म्हणजे काय, ए ट्रान्सपोज इज नथिंग बट ए. ए ट्रान्सपोज इज नथिंग बट काय, किंवा आपण असं म्हणू शकतो ए इक्वल टू ए ट्रान्सपोज. ज्या वेळी एखादा मॅट्रिक्सचं रूपांतर या ट्रान्सपोज मध्ये केलं आणि नवीन येणारा मॅट्रिक्स आणि मूळचा मॅट्रिक्स दिसा एकसारखाच असेल तर त्याला म्हटलं जातं सिमेट्रिक मॅट्रिक्स. लक्षात आलं का? आता तुम्ही मला हे असं कसं काय, असं असू शकतं. समजा एखादा मॅट्रिक्सने असा घेतला 1 2 7 0 1 5, ह्याची ऑर्डर सांगा 2/3. ह्याचा आता ट्रान्सपोज सांगा, ए ट्रान्सपोज. हा सांगा बरं, याची ऑर्डर बदलूया. 3 काय 2/3 च्या ऐवजी 3/2. हा हे असं येणार ना, आणि इकडं 0 1 5. आता मला समान आहेत का, हे नाही आहेत, हे समान इक्वल नाही आहेत. त्यामुळं ए ट्रान्सपोज आणि ए इथं तरी इक्वल नाही. याचा अर्थ दिलेला मॅट्रिक्स हा सिमेट्रिक नाही. सिमेट्रिकचा अर्थ कळला का? घ्या मग तसं ऑर ची डेफिनेशन द्या. if A is a square matrix, if A is a square matrix and it is a symmetric, it is a symmetric if it is symmetric if असं लिहा A equal to A ट्रान्सपोज असं लिहायचं. A equal to A dash, A च्या वरती T लिहा. Where T is a transpose, where T is a transpose. झालं. आता आपण बघणार आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स लिहायचं. स्क्यू सिमेट्रिक, SKEW, स्क्यू डॅश करा सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके बर, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स एक एक्झाम्पल देतो बाई, लगेच लक्षात राहील. शब्द नवीन काय आहे, स्क्यू. स्क्यूचा अर्थ कोणाला माहिती का? इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी काय? हा बोला काय? सायंटिस्टचं नाव. बघा खरोखर सायंटिस्टचं नाव आहे का बघा जरा. म्हणजे सायंटिस्ट तयार केला म्हणून सायंटिस्टचं नाव आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स. जसं पायथागोरस मध्ये माहितीये हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस काय, हे राईट अँगल ट्रायंगल, म्हणून त्यानं नाव स्वतःच दिलं पायथागोरस केलं. बरोबर. अपोलोनियस थेरम तुम्हाला माहिती आहे. तसं तुला वाटलं नाही हे स्क्यू सिमेट्रिक? येस. बघ तिला जसं वाटलं ते बघूया. पण ऍक्च्युअली स्क्यू सिमेट्रिकचा अर्थ बघा. समजा एखादा मॅट्रिक्स मी असा घेतला A इक्वल टू 0 8 5 minus 8 0 3 minus 5 minus 3 0. ऑर्डर सांगा 3/3. याचा वैशिष्ट्य बघा बरं. आता जो मॅट्रिक्स दिसतोय ना याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं बरं का. सायंटिस्टला नव्हे, याला म्हणायचं. तर का म्हणायचं त्याचं कारण बघा. डायगोनल एलिमेंट्स ऑब्झर्व करा. ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर काय 0 आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय, इथं 8 घेतला तर इथं हा फरक झालाय बरं का.
इथं 5 घेतलाय तर इथं -5, 3 घेतलाय तर समजा मी इथं -3 घेतला असतं इथं +3. आणि हे जे आता मी सांगितलं ह्या ज्या कंडिशन जर दिसत आहेत तर या दोन्ही कंडिशनला मिळून अशा स्वरूपातला जो मॅट्रिक्स येईल त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सीडी ला प्रश्न असतो विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू हा शब्द वापरला की लक्षात ठेवायचं इथं प्लस इथं काय मायनस. हा खरं बोलत असेल तर तो खोटं बोलत असेल स्क्यू स्क्यू स्वभाव म्हणायचं त्याला. त्यानं हे केलं म्हणून त्यानं ते केलं असं काय स्वभाव एक्सक्यूज मी. हा प्लस येत आहे हा मायनस येत. आता जॉमेट्रिकली स्क्यू लाईन्सचा अर्थ माहिती का? स्क्यू लाईन्सचा अर्थ माहिती? स्क्यू लाईन्सचा अर्थ बघा. हा माझ्याजवळ पेन आहे, अजून एक पेन हा घेऊया. ह्या 2 लाईन्स बरोबर या पॅरलल झाल्या. काय झाल्या? पॅरलल झाल्या का नाही? इंटरसेक्ट करतायत का नाही? ह्या पॅरलल झाल्या. मग समजा ह्या पॅरलल मग असं तुम्ही म्हणू शकता ज्या लाईन्स इंटरसेक्ट होतात समजा इंटरसेक्ट होत आहे पॅरलल आहेत का? मग कसल्या लाईन म्हणतात त्याला? इंटरसेक्टिंग लाईन्स. आता बघा या लाईन्स कसल्या आहेत? पॅरलल बरोबर आहे. दोन्ही बाजूला इन्फिनिट पर्यंत गेल्यानंतर त्या अजिबात इंटरसेक्ट करणार पॅरलल. आता मला सांगा बरं ही लाईन अशी जाणार आहे, ही लाईन इकडे अशी जाणार आहे. रस्त्याची निर्मिती असते उड्डाण पुढे एक रस्ता असं जातो आणि एक रस्ता असं जातो बघा. इंटरसेक्ट करतायत का? काही अंतरावर दुसरा असा पूल गेलेला असतो. ही अशी लाईन आणि ही अशी लाईन इंटरसेक्ट करतायत का? म्हणून काय पॅरलल म्हणायचं का? या पॅरलल सुद्धा नाहीत आणि इंटरसेक्ट सुद्धा करत अशाला म्हणायचं स्क्यू लाईन्स. दीज आर स्क्यू लाईन्स. लाईन्स विच आर नॉट पॅरलल आणि नॉट काय इंटरसेक्टिंग. सच लाईन्स आर कॉल्ड. पण ह्या 2 लाईन्स कुठे आहेत? स्पेस मध्ये आहेत, हवेत आहेत बरोबर का? तुझ्या ग्राफ पेपर वरती अशा 2 लाईन्स आहेत. बोर्डच्या सरफेस वरती एक लाईन अशी काढली, दुसरी लाईन काढली, ठीक आहे या पॅरलल झाल्या. पण एक लाईन अशी काढली तर या इंटरसेक्ट होत आहेत, या प्लेन मध्ये आहेत बरोबर का? तर त्यामुळं इथं स्क्यू लाईन्स नाही आहेत. म्हणजे एकाच प्लेन मध्ये असणाऱ्या लाईन्स 2 प्रकारच्या असतात. एक तर त्या पॅरलल असू शकतात किंवा काय इंटरसेक्ट. पण स्पेस मध्ये घेतलेल्या लाईन्स अशा स्वरूपाच्या असू शकतात स्क्यू लाईन्स. ओके स्क्यू लाईन्स लाईन म्हणजे जॉमेट्रिकला रूल सांगितलं तुम्हाला. आपल्या वेक्टर या मॅट्रिक्स मध्ये स्क्यू हा शब्द ह्याच्यासाठी वापरा. 8 असेल तर मायनस आहे. मग हे लिहिणार कसं सांगा बरं डेफिनेशनच्या आधारे सांगा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स बरोबर ना? स्क्वेअर मॅट्रिक्स is said to be skew symmetric if सांगा नंबर 1 काय कंडिशन येणार आहे सांगा ना. हे ऑब्झर्व करून सांगा मला. हा डायगोनल एलिमेंट्स म्हणजे सांगणार कसं इथं if aij हा aij इक्वल टू 0 बघा aij इक्वल टू 0 याचा अर्थ एलिमेंट्स आर 0. पण कुठले एलिमेंट्स? डायगोनल. मग डायगोनल एलिमेंट कसं सांगायचं असतं? I इक्वल टू 0. इथं मला फॉर I इक्वल टू j फॉर I इक्वल टू j. ज्यांना ही भाषा कळत नाही तर लिहा साध्या सातारी भाषेमध्ये डायगोनल एलिमेंट्स आर 0 सेंटेन्स फॉर्म मध्ये लिहा. डायगोनल एलिमेंट्स आर बरोबर का? म्हणजे त्याचा अर्थ तो. आणि नंबर 2 काय बोला पटकन. aij इक्वल टू मायनस aj इथं कारण काय ना पुढं काय? फॉर I not equal to j right. I not equal to j. असं का लिहिलं? कारण समजलं? कारण आपलं प्रेझेंटेशन कसं असतं बघा मॅट्रिक्सचा. हा
प्रेझेंटेशन बघा A11 A12 A13 सेकंड लाइन बघा A21 A22 A23 थर्ड A31 A32 A33 हे झालं 3 by 3. आता डायगोनल एलिमेंट बघा हे I equal to J I equal to J I equal to J बरोबर म्हणजे ते आपण 0 घेतलेलेच आहे बघा इथं या दिसतंय. पण हे एलिमेंट बघा बघा ह्यांच्या जागा काय बघा A12 आणि काय A21 इथं I आणि J इक्वल आहे का 1 आणि 2 इक्वल आहे नाही 1 आणि 3 इक्वल आहे का नाही 2 आणि 3 नाही इक्वल I आणि J इक्वल नाही I आणि J इथं सुद्धा इक्वल नाही इथं सुद्धा इथं I आणि J इक्वल नाही I J इक्वल नाही I J इक्वल नाही म्हणजेच काय I इथं बघा दिलंय I नॉट इक्वल टू J. लक्षात आलं का डेफिनेशन ज्या विद्यार्थ्याला डेफिनेशनचा अर्थ कळाला त्याला मॅथ्स कळालं. हे काय तर शो साठी लिहिलं नाही का मोकळी जागा दिसते म्हणून काहीतरी असावं ते नाही अर्थ काहीतरी दर्शवलेला बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल हे डेफिनेशन लिहून झाले. फॉर एक्झाम्पल हे फॉर एक्झाम्पल A इक्वल टू झालं ते एक्झाम्पल दिलं. हा नंतर नेक्स्ट पॉइंट डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स determinant of a matrix determinant of a matrix दोन्ही फरक काय तर एखादा मॅट्रिक्स मी घेतो इथं 1 2 3 4 हा काय आहे बोला मॅट्रिक्स आहे आणि इथं A is equal to 1 इथं वर्टिकल बार मध्ये 1 2 3 4 आणि हा काय झाला डिटर्मिनंट. दोन्हीचा फरक लक्षात आला का हा मॅट्रिक्स आणि हा पण 10वी मध्ये आपल्याला माहिती आहे की याची व्हॅल्यू काढता येते डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येते ना. काय येणार आहे सांगा 1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 4 मायनस 6 आन्सर किती आला मायनस. कशाचा आन्सर काढला डिटर्मिनंट ऑफ A लिहिला त्याचा आन्सर काढलं हे डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काढली. पण याची व्हॅल्यू काढता येत नाही. वी कॅनॉट फाइंड व्हॅल्यू ऑफ काय मॅट्रिक्स. ओके आता मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढता येत नाही तर डिटर्मिनंटची काढता येते. तर ह्याचं काहीतरी नियोजन याने असं केलंय याचं रूपांतर यामध्ये करा. If a matrix is given, then convert this matrix in a determinant. Try to find the value. बरोबर का आणि जी व्हॅल्यू काढली यालाच म्हटलं जातं डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट यात अजून दोन प्रकार आहेत. 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर किंवा काय 3x3 चा मॅट्रिक्स असेल. पण समजा एक मॅट्रिक्स असा दिला A equal to 1 3 7 बोला ऑर्डर सांगायचे एक रो कॉलम किती 3 1 by 3 याचा डिटर्मिनंट काढता येणार नाही. हा मॅट्रिक्स आहे ना बरोबर का मॅट्रिक्स आहे पण we cannot convert this matrix in determinant. डिटर्मिनंट मध्ये 4 एलिमेंट लागतात 2 रोज आणि 2 कॉलम्स बरोबर आहे किंवा काय 3 रोज आणि 3 कॉलम्स बरोबर आहे का.
ओके, पुन्हा 4 रो 4 कॉलम हे पुढे इंजिनिअरिंगला तुम्हाला माहिती असेल, पुढच्या अभ्यासात तुम्हाला असेल, तुम्हाला फक्त 2x2 आणि 3x3 असेल. तर आता याचं व्हॅल्यू नाही काढता येत, तर याची काढता येते. मग डेफिनेशन काय तयार होईल सांगा बरं, सांग विरा. कशी डेफिनेशन आपण तयार करायची ना, कसं करणार? हा, स्क्वेअर मॅट्रिक्स घ्या, बसा खाली घ्या. If capital A is a square matrix, capital A is a square matrix, then its determinant is denoted by, its determinant is denoted by असं आहे. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय लिहिला, म्हणजे तो मॅट्रिक्स कुठला पाहिजे, काय सांगितलं तुम्हाला? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ओके, त्याच्या पुढं रिमार्क म्हणून या, रिमार्क. इफ डिटर्मिनंट ऑफ a equal to 0, if determinant of a equal to 0, then the matrix A is called, बोला सांगितलं मागच्या लेक्चरला, A is called singular matrix. Correct, it is singular matrix. बरोबर आहे, singular matrix. रिमार्क नंबर पुढचा, if determinant of a not equal to 0, determinant of a not equal to 0, then matrix A is बोला non singular matrix. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, याच्यानंतर मी मगाशी सांगितलेला पार्ट, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. घ्या पुढचा पार्ट, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज of a matrix. Transpose of a matrix. The matrix obtained by obtained by obtained, obtained by interchanging rows and columns. Rows and ROWs, rows and columns. Then the matrix is called transpose of A, transpose of a matrix. Transpose of a matrix. Okay, kaya if capital A is a matrix of any order, म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्सच असावा असं नाही, कुठल्याही ऑर्डरचा मॅट्रिक्स असला तरी चालेल, त्याचा ट्रान्सपोज करता येतो. बरोबर आहे. इफ कॅपिटल A is a matrix of any order, then
its transpose is given by a dash म्हणा or a च्या वरती असं t लिहा a ट्रान्सपोज. आणि कसं ऑब्टेन करायचं माहित आहे की आता सांगितलं तुम्हाला सगळे रो कसे घ्यायचे कॉलम म्हणून सिलेक्ट करायचे. ओके फॉर एक्झाम्पल घ्या if a is equal to 1 3 minus 2 4 5 root 3 याची ऑर्डर सांगा 2 rows column 3 then find number 1 A transpose and number 2 A transpose त्याच्यावरती पुन्हा ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज करायचा आहे. आता याचं सोल्युशन A is equal to 1 3 minus 2 4 5 root 3. This is of order 2 by 3. बरोबर आहे. आता A ट्रान्सपोज काढूया. A ट्रान्सपोज इज इक्वल टू हा पहिल्यांदा काय करा असा मॅट्रिक्स करूया ऑर्डर बदलून लिहूया. लगेच आतली एलिमेंट लिहू नका. हे ऑर्डर काय 2 by 3 त्याच्याऐवजी काय 3 by 2 आणि मग आता एलिमेंट कसं लिहा पहिली जी आडवी रो आहे अशी घेऊया बरोबर का 1 3 minus 2 घेतला. दुसरी आडवी रो बघा 4 5 root 3 आणि याला नंबर 1 द्या. असं करूया हे जे दिलेलं आहे ना त्याला नंबर 1 देऊया याला नंबर 2 द्या. आता बघा पुढचा A ट्रान्सपोज काढून झालेला आहे. पुढे काय सांगितलं बघा A ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज काढायला सांगितले बरोबर का. ह्याच्यावरती पुन्हा ट्रान्सपोज करा. ट्रान्सपोज एका बाजूचा करून चालणार नाही दोन्ही बाजूचा. यस बोला A ट्रान्सपोज पुन्हा ट्रान्सपोज इज इक्वल टू आता काय करा याची ऑर्डर किती आहे 3 by 2 पुन्हा काय येईल 2 by 3 आणि मग तशा पद्धतीने चेंजेस करा. पहिली आडवी रो 1 4 ती अशी घ्या 3 5 ती अशी घेऊया -2 हे रूट 3 अशी घेऊया आणि याला नंबर द्या 3. आपला आन्सर तयार आहे का A ट्रान्सपोज पूर्ण झालंय. पण काय काय प्रश्न असे असतात बघा show that A transpose raised to transpose equal to what तर त्याचं उत्तर ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज म्हणजे मूळचा. लक्षात आलं का तुम्हाला सेट थेअरी मध्ये होतं बघा A च्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट A बरोबर का A च्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट पुन्हा आहे किंवा एखादा नंबर असा असेल -3 बोला +3 म्हणजे नको म्हणजे काय द्या. ऑब्वियसली बरोबर का नको ज्या डबल नको आलं की लक्षात ठेवायला पाहिजे बरं का. तर तसं ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज ओरिजिनल वर A कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट पुन्हा आहे तसं मायनस पुन्हा याचं काय येतं मायनस प्लस मला पाठायचं. ओके आता दुसरं एक्झाम्पल घ्या. If A equal to equal to 4 5 3 1 3 5 ऑर्डर दिलेली आहे 2 by 3 then show that
then show that A ट्रान्सपोज चा पुन्हा ट्रान्सपोज इज इक्वल टू A हे प्रूव्ह करायचं आहे. करू शकता तुम्ही प्रूव्ह करा बरं. तो रिमार्क लिहिता आता सांगितलेला या इफ रिमार्क म्हणून घ्या. रिमार्क इफ कैपिटल A is symmetric matrix, then capital A is a symmetric matrix, then number 1 A equal to A transpose, capital A equal to A transpose. If capital A is a symmetric matrix, then what? A equal to बघा मगाशी बघितलं का आपण ते पहिले की नाही A equal to A transpose. आणि काय म्हणणार आहे बघा बरं मगाशी हा रिमार्क दिला बघा मी A equal to A transpose दिला की नाही रिमार्क बघा. आता मी काय करणार ह्याला उचलून इकडे आणणार मग काय होईल A minus A transpose equal to 0 लिहा त्या खाली. नंबर 2 मध्ये बघा A minus A transpose equal to